नमस्कार मंडळी, मोनिका पाटील ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात की कर्णला आम्ही पोहायला शिकवतोय आणि आजचा त्याचा पोहायला जाण्याचा पहिला दिवस. तर चला तो किती दिवसात पोहायला शिकतोय आणि आज त्याचे एक्सप्रेशन त्यानंतर तो कसा करतोय ते बघूया. शिकतोय का नाही का रडतोय. चला. आणि मी पोहा शिकणार आहे. पोहा शिकवले आता. टॉवेल घेऊन झाले पोहायला आणि इथं आहे मी चालले पोहायला आणि इथं कॅन आहे माझी आणि टॉवेल आहे आणि चालले मी पोहायला आणि टॉवेलच विस्कट आले आणि असं गुडायला हे वाले आणि सगळं विस्कटते. आणि बघ हे आहे कॅन मी इथं पोहायचं आणि ह्याला इथं खालायचं आणि खालायचं आणि त्याला आणि मग जायचं पोहायच्या आत जायचं आणि मग काढायचं आणि कोणासोबत चाललायस. आबासोबत चाललो. आबा कपडे घालायचे. ठीक आहे. कर्ण पोहायला जायचं म्हणून खूप एक्सायटेड होता आणि मग त्याने आबांना गाडी काढायला लावली, त्यांना आवरायला लावलं. शिवचं कॅन आणलं. कॅन घरी नव्हतं. ते कॅन आणून त्याला दोरी पप्पांनी फिक्स केली आणि पप्पा आणि शिवानी पुढे चालले होते. मी थांबले होते पाठीमागं कारण सांडग्याचं पीठ शिजवायचं होतं घरी. मग म्हटलं तुम्ही जावा पुढं, मी येतो. त्यानंतर शंभू पण पाठ लागला होता. त्याला आम्ही म्हणत होतो नको, तर तो म्हणत होता नाही मी पण येणार. मग त्याला घेऊन हे सगळे निघाले धनगर विहिरी. शिवानी या दोघांना घेऊन पुढे गेली. त्यानंतर मी पाठीमागं थांबले होते कारण सांडग्याचं पीठ म्हटलं मम्मीला शिजवू लागूया आणि मगच आपण जाऊया. मग पप्पा या दोघांना सोडून आले. त्यानंतर मग मी थांबले होते पाठीमागं. मग मी आणि पप्पा निघालो. हा आहे आमच्या सांगावचा रोड. गेली कित्येक दिवस झालं रोड करायचं काम चाललंय आणि रोड खराब असल्यामुळं गाडीही शिस्तातच मारायला लागत्या आणि मोठे बस वगैरे आहेत ते MIDC मार्गेच ये जा सुरू आहे. आणि त्यानंतर आम्ही विहिरीच्या ठिकाणी येऊन पोचलेलो आहे. धनगर विहिरीला तो पोहायला आला होता. आम्ही लहान असताना मगदूम विहिरीला जात होतो पोहायला. त्यानंतर धनगर विहिरी छोटी आहे पण पद्धतशीर आहे, चौकनी आहे आणि त्यानंतर त्याला कडेपर्यंत पायऱ्या देखील आहेत आणि मुलांना पोहायला सुद्धा कम्फर्टेबल आहे. मग धनगर विहीर म्हटल्यानंतर मग मी लगेच त्याला पोहायला पाठवलं. आमच्या गल्लीतल्याच 2 मुलांना सांगितलं होतं की तुम्ही जाताना त्याला नेत जावा आणि पोहायला शिकवा म्हणून. मग म्हटलं लहान आहे तो तर आपण पण त्याच्यासोबत जावं म्हणून मग मी आले इथंपर्यंत आणि त्याला सांगत होतो असं नाही असं कर म्हणून. तो घाबरत होता आणि मी यायच्या आधीच त्याला सोडलं होतं कॅन बांधून पोहायला. तुम्ही बघू शकता. त्याला कधी एकदा मी थाऱ्यावर येईन असं झालं होतं आणि तो पायऱ्याच हुडकत होता. पायऱ्या कुठे तरी मी तिथे जाऊन उभारू. यायच्या आधी लय दंगा, मला पोहायला जायचं आहे, मला पोहायला जायचं आहे, मी शिकणार. आणि आत्ता हा घाबरलेला होता की मला बास झाले आणि मला पोहायचंच नाही. अरे करणं तसं नाही करायचं, आता तू शिकायचं पोहायला, तू मोठा झालायस. नाही आता तर मी तर शिकलोय पोहायला पण मी आता लय मोठा झाल्यानंतर येणार, मी आत्ता पोहणार नाही असं म्हणत होता. त्याची समजूत घालून कसं तरी त्याला 3-4 उड्या आम्ही मारायला लावल्या. तुम्ही बघू शकता. पण उडी मारला की पटकन तो पायरीवरती येऊन बसायचा कारण मला वरती जायचं, मला आता थांबायचं नाही, मला घरी जायचं आहे. तो थोडा पाणी पिलेला होता आणि त्याला वाटत होतं की आता मी डुबतोय, असंच म्हणत होता मी डुबतोय म्हणून. ज्या त्या वयात मुलांना पोहायला आणि सायकल मारायला शिकवणं गरजेचं आहे कारण आमच्या लहानपणी आम्हाला कोणी शिकवलेलं नाही आहे. मी पण शेजाऱ्यांच्या बरोबरच जात होतो, माझी बहीण पण शेजाऱ्यांच्या बरोबरच जात होती. माझी बहीण शिकली पोहायला पण मला अजून पोहायला येत नाही. मी डबा बांधूनच पोहायला शिकलो होतो. घरामध्ये फक्त शिवानीला पोहता येत होतं, मला बिनडब्याचं पोहता येत नाही आणि आयशू तर काही पोहायला गेलीच नाही आणि दाद्याला पण थोडंफार येते. आम्हाला घेऊन जायलाच कोण नव्हतं. मग म्हटलं ह्या दोघांना कर्णाला अर्जुनला पोहायला लवकर आपण शिकवायचं. अर्जुन तर अजून लहान आहे पण कर्णाला मागच्या वर्षीपासून त्याचे बाबा लागले होते पोहायला शिकवा म्हणून. मग म्हटलं आता आपण ह्यावेळेस आहे इथं तर आपणच घेऊन जायचं त्याला, लवकरच शिकेल तो पोहायला आणि आम्ही त्याला शिकवू. तो किती जरी रडला केला तर त्याला घेऊनच येऊ. त्यानंतर मग मी त्याला म्हटलं जाऊया आपण घरी, तू म्हणतोस ना घरी जाऊया पण तू एक उडी मार आणि मग जाऊया आपण. पण तो काही केला ऐकायलाच तयार नव्हता. आई तुम्हाला घेऊन घरी चल. मग शेवटी पप्पांना म्हटलं पप्पा त्याला धरा आणि फेका, एक उडी मारू दे आणि मग जाऊया आपण त्याला घरी घेऊन. मग पप्पा त्याला सांगत होते तर तो ऐकायलाच तयार नव्हता. खालून ती दोघं बोलत होती पृथ्वी आणि यश, त्यांचं देखील ऐकायला तयार नाही मला बास झाले मी घरी जाणार आहे. मग शेवटी पप्पानी त्याला टाकलं आणि टाकल्यानंतर त्याला म्हटलं जरा पुढं जा, आत जा. तर नाही म्हटलं मला एवढंच बास आहे. पोहत तो परत आला थाऱ्याला. रडत करत कसं तरी त्याच्या 4 उड्या मारायला लावल्या आणि नंतर त्याला मी खाली आणायला गेले आणि म्हटलं करणं आणि थोडा वेळ तू पोह, मी आहे तुझ्याबरोबर, अशी समजूत घालूया म्हटलं, बघूया काय म्हणतोय.
पण तो ऐकला नाही, मला आई घरी जायचंच आहे, आता मला बास झालं आहे म्हटला. आणि मी आता मोठा होणार आणि मगच पोहायला येणार, आता मी छोटा आहे असं म्हणत होता. ह्याच्या आधी ऐकायला तयार नव्हतं आमचं. ठीक आहे म्हटलं, पण तुला मी रोजच पोहायला आणणार आणि तुला पोहायला शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, त्याला सांगितलं मी. त्याला आम्ही कपडे वगैरे घातलो आणि त्याला घेऊन आम्ही घरी निघालो. आणि तिथे एक छोटंसं आंब्याचं झाड होतं, तिथलं त्याने 2 आंबे घेतले पडलेले. त्यातच तो खूप खुश झाला होता. कर्ण खूप खुश झाला होता, कारण त्याला वाटत होतं की मला पोहायला येतेच. आणि तो सांगत होता मला की आबाने मला वरनं ढकललं आणि वरनं ढकलल्यानंतर मला पाणी पाहायला लागलं. बरं म्हटलं ठीक आहे, असू दे, एखाद्या वेळेला लागायचं, आता तू नवीन आला होतास असं बोलून मी त्याची समजूत काढली आणि आम्ही निघालो घरी परत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि माझ्या इंस्टा पेजला देखील फॉलो करा. चला बाय बाय.